नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी खाऊन कंटाळा आला असेल, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पोह्याचे भजी म्हणजेच पोह्याचे पकोडे. चला तर आपण आता या रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये जाडे पोहे घातलेले आहेत. तुम्ही जाडे किंवा पातळ पोहेचा पण वापर करू शकता. असे चांगले पोहे धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण जे कांदा पोह्याला पोहे चांगले स्वच्छ धुवून घेतो, तसेच इकडे ही प्रोसिजर करायची आहे. बघू शकता तुम्ही, असे पोहे झाले पाहिजेत. बघू शकता असे नरम असे झाले पाहिजे. त्यानंतर मी इकडे मिक्सरचं जार घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता हे भिजवलेले पोहे घालून घेणार आहोत. असे पोहे घालून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ घालून घेणार आहोत 2 चमचे. मग गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे. त्यानंतर दही घालून घ्यायचं आहे. इकडे मी पाण्याचा वापर नाही केलेला आहे. दही घातल्यामुळे असं बॅटर झालं पाहिजे. आपण आता हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. मग चमच्याच्या साहाय्याने असं चांगलं 1 ते 2 मिनिटं चांगलं आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी थोडंसं परत बेसन पीठ घालून घेतलेलं आहे. परत असं मी चमच्याच्या साहाय्याने फेटून घेतलेलं आहे. गुठल्या नाही राहिल्या पाहिजेत. असं फेटून घ्यायचं आहे चांगलं 1 ते 2 मिनिटं. परत बॅटरची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे. बघू शकता. आपण आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत. आलं आणि मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे. जिरं, गरम मसाला, धने पावडर, कढीपत्ता, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. परत चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर हे. इकडे मी तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आपण आता हे बॅटर हाताच्या साहाय्याने सोडून द्यायचं आहे. छोटे छोटे बॉल्स करायचे आहेत त्या बॅटरचे असे भजीसारखे. हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे पोह्याचे भजी तळून घ्यायचे आहेत. चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. बघू शकता आपले पोह्याचे भजीस म्हणजेच पोह्याचे पकोडे तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.